जय हिंद, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, काल आपण शेकडो वर्षे जिवंत राहण्याची सिस्टम काय होती पूर्वीच्या काळातली ती बघितली. परंतु आताची माणसं शेकडो वर्ष का जगत नाहीत, त्याचं कारण मीमांसा करणं फार गरजेचं आहे. तर आजच्या काळामध्ये आपण उठल्यापासून झोपेपर्यंत दिवसभरामध्ये शेकडो पेय असो, अन्नधान्य असो, जेवण असो, हे कृत्रिमरित्या भेसळयुक्त पदार्थ आपण जीवनामध्ये खात आहोत. पूर्वी भेसळयुक्त पदार्थ मिळत नव्हते. दूध मिळायचं, प्युअर मिळायचं, दही मिळायचं, प्युअर मिळायचं, तूप मिळायचं, प्युअर मिळायचं, तेल मिळायचं, प्युअर मिळायचं. ह्या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये शुद्ध आणि प्युअर होत्या. परंतु आता काय झालं आहे की आपण पाणी जरी प्यायचं म्हटलं तरी त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की भेसळ झालेली. आता मला सांगा, आपण जे नॉर्मल पाणी पितो त्याच्यामध्ये 850 ते 900 TDS क्षार असते, त्याचं प्रमाण असतं. आता ते डॉक्टर लोकांना ती भाषा कळत असेल, मला त्यातलं एवढं कळत नाही, पण मला जे कळतं ते मी तुम्हाला सांगतो. की जे वैज्ञानिक असतील, जे डॉक्टर असतील, जे विज्ञानाचा अभ्यास करणारे, त्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान असायला पाहिजे की आपण जे पाणी नॉर्मल पाणी पितो किंवा विहिरीतलं बोरमधलं जे पाणी पितो याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण हे 850-900 TDS. आता TDS हा काय शब्द मला सांगता येणार नाही, हे शास्त्रज्ञ जे डॉक्टर वगैरे आहेत त्यांना कळलं. आणि प्रत्येकाने आता काय केलेलं आहे, फिल्टर लावलेले आहेत, इलेक्ट्रिक फिल्टर, किंवा मग जारचं पाणी घेऊन यायला लागलेले आहेत. हे फिल्टर झालेलं पाणी 150 TDS असतं. 150 TDS म्हणजे त्याचे क्षाराचं प्रमाण तेवढं कमी झालेलं आहे. म्हणजे किती कमी झालेलं आहे, समजा आपण 800 धरलं, राऊंड फिगर 800मधून 150 गेले म्हणजे 650 TDS वजा झालं. आता मला सांगा, ते इलेक्ट्रिक मशीनला, फिल्टरला हे माहीत आहे का की माझ्या शरीरासाठी कोणते क्षार आवश्यक आहे. प्रत्येकाच्या शरीराची रचना ही वेगळी आहे. माझ्या शरीराची रचना वेगळी आहे, तुमच्या शरीराची वेगळी आहे. एखादा डॉक्टर असेल त्याच्या शरीराची वेगळी आहे, एखादा वकील असेल त्याच्या शरीराची रचना वेगळी आहे, एखादी लेडीज असेल तिच्या शरीराची वेगळी आहे. म्हणजे प्रत्येकाच्या शरीराची रचना ही वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे घटक, क्षार हे कमी जास्त प्रमाणामध्ये. मग प्रत्येकाला क्षार हे किती लागत आहेत हे कोण ठरवणार आहे? त्याच्या शरीराची यंत्रणा. कोणाची? प्रत्येकाच्या शरीराची यंत्रणा हे ठरवणार आहे की त्याला कोणते क्षार पाहिजे, कोणते गरजेचे. आता ह्या इलेक्ट्रिक मशीननी क्षार काढून टाकले, फिल्टरने क्षार काढून टाकले. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम एखाद्याला पाहिजे किंवा क्लोरीन एखाद्याला पाहिजे, आणि त्याच्यामधून, त्या पाण्यामधून हे दोन्ही क्षार बाजूला काढले, क्लोरीन आणि मॅग्नेशियम. आणि मला ते क्षार पाहिजेत, पण ते क्षार पाण्यातून बाहेर गेल्यानंतर मला ते मिळणार कसे? मग माझे हे जे सांधे आहेत हे दुखायला लागतील, डोळ्याला त्रास होईल, केस गळायला लागतील, गुडघे ठणकायला लागतील. म्हणजे जे काय अनावश्यक आजार नाहीत ते आजार त्या ठिकाणी ह्या फिल्टरच्या पाण्यानं सुरू झालेत. म्हणजे काय झालं आहे, पाणीसुद्धा शुद्ध नाही आहे. काय, पाणीसुद्धा शुद्ध नाही आहे. फिल्टर झालेलं पाणी ठीक आहे, पण ते शुद्ध आहे का? तुम्ही विचार करा, चर्चा करा, तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. डॉक्टर असतील तर त्यांनीसुद्धा या कालचा व्हिडिओ जो आपण बघितला आहे, शेकडो वर्षे जीवन जगण्याची कला किंवा रहस्य काय होतं पूर्वीच्या लोकांकडं, तर तशा पद्धतीमध्ये आजचा व्हिडिओसुद्धा त्याच पद्धतीचा आहे. तर मग हे शुद्ध केलेलं फिल्टर पाणी प्रत्येक माणसाच्या शरीरासाठी उपयोगी आहे का? तसेच भेसळयुक्त दूध, पूर्वीच्या काळामध्ये दूध कसं मिळायचं आणि आताचं दूध कसं मिळतं आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारची भेसळ केल्या जाते. युरियापासून दूध तयार केलं जातं आहे,
ते अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ टाकून दूध बनवले जाते. त्या दुधामध्ये आपण जर हळद टाकली तर त्या हळदीनं कलर बदलायला पाहिजे, परंतु ते केमिकल एवढं भारी आहे की हळद त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया करत नाही. आता लिंबू आणि हळद एकत्र जर केलं तर त्याचा रंग लाल होतो हळदीचा. मग तसं ह्या दुधामध्ये रंग बदलायला पाहिजे ना, परंतु ते असं कुठलं केमिकल वापरत आहेत की जेणेकरून त्याचा रासायनिक प्रक्रिया होत नाही दुधामध्ये आणि मानवाच्या शरीरासाठी ते घातक आहे. तसेच तूपसुद्धा गाईचं असो म्हशीचं असो, त्या तुपामध्ये बटाटा बारीक किसून त्याला उकडून त्याचा बारीक असा लगदा करतात आणि तो लगदा तुपामध्ये मिक्स केला जातो, गावरान तुपामध्ये. म्हणजे काय होतं आहे की माणूस नेमकं खावं काय माणसाने हेच कळायना झालं आहे. आता त्यातली त्यात म्हणजे जिथं पाहावं तिथं भेसळ सुरू झालेली. ज्वारीच्या पिठात, मिरची पावडरमध्ये, त्या धना पावडरमध्ये, जिऱ्यामध्ये सगळीकडं भेसळ मिक्स आहे. काय की आता पूर्वीच्या काळामध्ये शेंगदाण्यामध्ये भेसळ मान्य होती, तूरडाळीमध्ये मान्य होती, परंतु आता डायरेक्ट जिरे, मोहरी, त्याच्यानंतर हे तिखट, मिरची पावडर, धना पावडर ह्याच्यामध्ये सुद्धा भेसळ करण्यात यायला लागलेली. म्हणजे यांनी काय व्हायला लागलं आहे की माणसाचं शरीर हे एक आजाराचं कोठार तयार झालेलं, गोडाऊन तयार झालेलं आहे आजाराचं. माझं म्हणणं तुम्हाला पटतं का नाही हे मला माहीत नाही, पण इतिहासाच्या विखुरलेल्या पानांतर्गत आपण जे काही मागच्या गोष्टी बघितल्या तुम्ही विचार करून बघा. पूर्वीच्या काळामध्ये गोड तेल तयार केलं जायचं करडीचं. आज ते करडीचं तेल मार्केटमध्ये मिळतं आहे का? त्याच्यामध्ये अनेक मिश्रण करून त्या तेलाला बनवलं झालं आहे. म्हणजे तेलसुद्धा भेसळयुक्त आहे. त्याच्यामध्ये करडीचं असेल, शेंगदाण्याचं असेल, सोयाबीनचं असेल, ह्या तेलामध्ये इतर तेल मिसळून काय केलं जातं आहे, त्या तेलाला बनवलं झालं आहे. काय होतं की तळायला सुरुवात झाली की असं ते काहीतरी साडल्यासारखा वास येतो. ते तेल उकळलं कीच म्हणजे ही ती प्रक्रिया सुरू त्या ठिकाणी होते. नेमकं काय वापरून कुठला प्रकार करायला लागलेत भेसळयुक्त करणारे देव जाणे. आता कसं तरी आपल्याकडं सध्या महाराष्ट्रामध्ये अन्न आणि औषधी डिपार्टमेंटला माननीय तुकाराम मुंडे साहेब आलेले आहेत. त्यांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं तर असं मुंडे साहेबांना विनंती आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, हे पान गुटखा, मसाला गुटखा, पान मसाले ह्या सगळ्या कंपन्या सील करायला पाहिजे. हे पान मसाल्याच्या नावाखाली, गोड सुपारीच्या नावाखाली गुटखा वगैरे तयार करून मार्केटमध्ये विकत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम मानवी शरीराला भोगावं लागतं. बरं, मानवी शरीराला तर भोगावंच लागतो. त्याच्या ज्या पण्या आहेत, त्याला जी पन्नी येते ती पन्नी बाहेर फेकल्या जाते. त्याच्यामुळे ते नदी नाल्यामध्ये जाऊन त्याचंही प्रदूषण वेगळंच होतं आहे आणि प्रत्येक गोष्ट पन्नीमध्ये यायला लागली. लोकांनी स्वतःहून त्या पन्नीला नाकारायला पाहिजे. पन्नी एवढी घातक आहे की ते बिचारे कुत्रे, गाई, जे लोक भाजीपाला वगैरे निवडून किंवा जे नॉनव्हेज आणणारे लोक आहे, हे पन्नीमध्ये नॉनव्हेज ज्यावेळेस आणतात त्यावेळेस काय होतं की त्याच पन्नीमध्ये अनावश्यक ते चिरून चारून वगैरे त्या पन्नीमध्ये टाकतात. ते कुत्रं काय करते, खाते, त्याची पन्नीसह आतमध्ये त्याच्या पोटात चालल्या जाते. बऱ्याचशा गायी ते भाजीपाला निवडून महिला माता भगिनी रस्त्यावर फेकून देतात. त्या पन्नी काय होतात, ह्या गाई वगैरे खातात आणि त्या गाईच्या मुख्य जनावराच्या पोटामध्ये पन्नी चालल्या जाते. पन्नी चालल्यामुळे काय होतं की त्याचं विघटन होत नाही पोटामध्ये, परंतु त्याचे जे दुष्परिणाम त्या जनावराला भोगावे लागतील ते दुधामार्फत त्याच्या शरीरातून येतात, त्या गाई म्हशीच्या दुधामधनं. मग हे दूध कसं शुद्ध राहील, त्याच्यामध्ये अनेक म्हशीला इंजेक्शन दिलं जातं. इंजेक्शन देऊन दूध काढलं जातं आणि ते दूध आपण आपल्या लहान मुलांना, परिवारातील वयस्कर माणसांना, स्वतः हे दुधाचा वापर करतो आहे. म्हणजे सर्रासपणे जिकडं तिकडं भेसळ सुरू झालेली. नैसर्गिकरित्या त्या म्हशीला पाणवल्या जात नाही, गाईला पाणवल्या जात नाही, इंजेक्शन देऊन दूध काढलं जातं आणि अशा प्रकारे
मानव काय झालेला आहे, यंत्राबरोबर या केमिकल जे मेडिसिन आहे किंवा जे रासायनिक द्रव आहे ह्या भेसळयुक्त अन्नाच्या आहारी चाललेलं आहे. त्याला ती गोडी लागत नाही. आता धाब्यावर जर जेवायला गेलं तर त्याच्यामध्ये अजिनामोटो नावाचा पदार्थ वापरला जातो. तो खायला अन्न एवढं चवदार लागतं की माणूस कितीही खात राहतो. ते का वापरतात की गिऱ्हाईकांनी जास्त प्रमाणात खावं, जास्त विक्री व्हावी आणि त्याने चव यावी, म्हणून तो अजिनामोटो नावाचा पदार्थ धाब्यावर हॉटेलवर वापरला जातो. आणि तो एवढा घातक आहे की तुम्हाला सांगतो, समजा 7 ते 8 तासानंतर किंवा 10 तासानंतर ज्या पदार्थामध्ये तो अजिनामोटो नावाचा पदार्थ टाकला जातो त्या भाजीला किंवा त्या पदार्थाला तुम्ही असं चमचा घालून असं धार लावा, त्याच्यामध्ये अशी लाळ तुटताना दिसते. म्हणजे ते अन्न सडतं 10 तासामध्ये. तर ते आपल्या शरीरामध्ये किमान किती तास राहतं तुम्ही विचार करा. आणि ते सडल्यानंतर काय होतं, मग त्याचे परिणाम आपल्या शरीराला काय भोगावे लागतात तुम्ही विचार करा. मी सांगत नाही, तुम्ही प्रत्यक्ष पहा. ते तिथली भाजी आणा आणि 10 तासापर्यंत आपल्या घरामध्ये ठेवा. आणि आपली रेग्युलरची भाजी घरातली ती 10 तास दोन्ही भाज्या बरोबर ठेवा आणि पहा कुठल्या भाजीची तार तुटायला सुरुवात होते, चव कोणत्या भाजीची बदलते. ते एवढं म्हणजे ते विचित्र प्रकारे की त्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. मग मला सांगा, आपण शेकडो वर्ष कसे जीवन जगू शकतो? जगू शकतो का? नाही. तरी अमेरिकेचे डॉक्टर, शास्त्रज्ञ, जे काही संशोधक आहे ते काय सांगत आहेत की आम्ही नवीन संशोधन करायला लागलो आहे, 100 वर्ष कसं टिकायचं. अरे रताळ्या हो, आमचे पूर्वज हजारो वर्ष आजही जगत आहेत. हिमालयामध्ये साधू संत आहेत, ते आजही हजारो वर्षापासून त्या ठिकाणी तपश्चर्या करत आहेत. तुम्ही 100 वर्षाची गोष्ट करताय. आमचे पूर्वज हजारो वर्षापासून हेच करत आलेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते राहून आपलं जीवन हजारो वर्षापासून सुरक्षितरित्यापणे व्यवस्थित जगत आहेत. मग तुम्ही केमिकलचं भेसळयुक्त अन्न खाऊ घालून आम्हाला 100 वर्ष कसे जगू शकता? आता तर म्हणे ती नवीन टॅबलेट आली अशी एवढीच कॅप्सूल, ती एकदा टाकली की 24 तास तुम्हाला जेवण करायची सुद्धा गरज नाही. कमाल. म्हणजे माणसाने गोळी खाऊनच जीवन जगायचं आहे, तुम्हाला अन्नधान्याची गरज भासणार नाही. म्हणजे शेतीच करायचं काम नाही, ती गोळी खायची, ओके. 24 तास तुम्हाला भूक लागणार नाही, काही नाही, काही नाही. मग तुम्ही किती वर्ष जगू शकता विचार करा. तर बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे हे आयुर्वेदिक आणि कृत्रिम भेसळयुक्त अन्न हे कशा स्वरूपाचं आहे, किती जीवन जगू शकतो माणूस, तुम्ही विचार करा. आजची तरुण पिढी ही 30, 32, 40, 50च्या आतमध्ये संपत चाललेली. त्याला कारणीभूत सरकार आहे, त्याचं नियंत्रण नाही सरकारचं. या सर्व गोष्टीवर सरकारने हे भेसळयुक्त पदार्थ, भेसळयुक्त अन्न, भेसळयुक्त दूध पदार्थ जे काय असेल त्याला कायदेशीररित्या बंधन घालायला पाहिजे. तुकारामजी मुंडेसारखे जे कार्यकर्ते, जे कर्मचारी आहेत, अशा कर्मचाऱ्यांना वाव द्यायला पाहिजे, त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे, त्यांचं प्रोत्साहन वाढवलं पाहिजे. वेळोवेळी त्यांच्या बदल्या व्हायला नाही पाहिजे. आणि त्यांना, माझं तर म्हणणं आहे की त्यांना असं म्हणजे प्रोत्साहन देऊन पब्लिकनेच त्यांच्या विरोधात म्हणजे काय करायला पाहिजे, ज्यावेळेस शासन बदली करतं त्यावेळेस पब्लिकने शासनाच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे की हा अधिकारी आम्हाला गरजेचा आहे, या अधिकाऱ्याची बदली करू नका, हा आम्हाला याच ठिकाणी पाहिजे, याच पदावर पाहिजे. पब्लिकने उठाव करायला पाहिजे. पब्लिक काय झालेली आहे, ती त्या भेसळयुक्त अन्नपदार्थ खाऊन काय म्हणतात त्याला,
भुसा भरल्यासारखं त्याचा मेंदू काय झालेला आहे, पब्लिकचा मेंदू सडायला लागलेला आहे. काय झालेलं आहे, पब्लिकचा मेंदू सडायला लागलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना चांगले माणसं पब्लिकलासुद्धा नको आहेत. माझं तर म्हणणं आहे, या कंपन्या वगैरे गोवा फिवा जे काही पान मसाला वगैरे यांना कायमस्वरूपी सील करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला पैसा मिळतो, तुम्ही बाकीचे उद्योग करा ना, व्यवसाय करा ना, अडचण नाही. पण हे विनाकारण आता त्याच्यामध्ये दारूवाले बघायचं काम नाही. मरणाची दारू जी आहे तिकडं त्या नगर जिल्ह्या साईडला जर गेलं तर गल्लीबोळामध्ये दारूच्या दुकानं ते म्हणजे शासनाने काय केलेलं आहे, कुठून तरी कसा तरी पैसा मिळवायचा आहे आणि काहीतरी नवीन काढायचं, पब्लिक संपवायची शासनाला. मग राज्य पब्लिक संपल्यानंतर राज्य कोणावर करणार? मित्रांनो, मी 1992ला तुम्हाला खरा किस्सा सांगतो. 1992 नारेगाव परिसरामध्ये MIDCमध्ये मी सिक्युरिटी गार्डचं काम करायचो. ते करत असताना अजंता फार्मास्युटिकल कंपनीच्या शेजारी डॉक्टर ब्रँडी नावाची कंपनी आजही आहे अस्तित्वामध्ये. तुम्ही यदा कदाचित त्या नारेगाव परिसरामध्ये जर गेलात तर तुम्ही बघा, अजंता फार्मास्युटिकल त्या ठिकाणी पॅरासिटामॉल, ग्लुकॉन-डी, झेंडूबाम वगैरे अशा बाटल्या तयार व्हायच्या आणि मेटासिन नावाची गोळी तयार व्हायची. अशा म्हणजे बारीक सारीक गोळ्या त्या ठिकाणी तयार व्हायच्या. त्याच्या बाजूला ही डॉक्टर ब्रँडीची कंपनी. त्या ठिकाणी ऊसाची मळी आणून त्या डॉक्टर ब्रँडीला बनवायची असं तिथले लोक सांगायचे. तर ते एका खुल्या अशा मोठ्या मैदानामध्ये त्यांचा हौद वगैरे होता. त्या हौदामध्ये ते मळी आणून टाकायचे. ती मळी खाण्यासाठी कुत्रे त्याच्यामध्ये पडायचे. मोठाच्या मोठा जो काही हौद होता त्याच्यामध्ये कुत्रेसुद्धा पडायचे. आता मग ती मळी खाण्यासाठी त्या ठिकाणी कोण कोण जायचं मी तुम्हाला सांगतो. सरडे, पाली, त्या सरड्या पालीला खाण्यासाठी साप जायचे. सापाला खायसाठी मांजर जायची. त्यात उंदरं बी जायची त्या मळीला खाण्यासाठी. भुसभुशीत राहते, वास फार येतो आणि मळीचा वास 1-2 किलोमीटरपर्यंत पसरतो. मग त्या उंदराला सापाला खायला मांजरं जायची. मग ती त्याच्यामध्ये फसायची. त्या मांजरीला पकडण्यासाठी कुत्रे आतमध्ये जायचे. ते मळीची चव गोड लागायची म्हणून कुत्रेसुद्धा त्याच्यामध्ये जायचे. मग हे सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये काय व्हायचे, खाली धसायचे. असे धसल्यानंतर ते काय व्हायचे, त्याच्यातच पडून राहायचे, सडायचे. मग सडल्यानंतर काय व्हायचं की तीच मळी सडल्यानंतर त्या फिल्टरमध्ये जायची. फिल्टरमधून ती त्याला ते काय प्रक्रिया असेल ते तुम्हाला बाकीचं मी सांगत नाही, पण ती दारू मार्केटमध्ये येते. आता त्यावेळेस जे कर्मचारी त्या ठिकाणी कामाला राहायचे त्यांच्याशी आमच्या चर्चा वगैरे व्हायच्या. धुळीच्या वेळेस त्यांना ते खंबे वगैरे दिले. सणाच्या वेळेस जे सण असतील त्यावेळेस त्यांना ते खंबे वगैरे दिले जायचे. डॉक्टर ब्रँडीचे काहींना क्वार्टर दिल्या जायच्या सप्रेमेट, का तर तुम्ही काम करतात म्हणून. मग त्यांना ते भेट दिल्या जायच्या आणि मग ते आता प्यायची की नाही प्यायची त्यांना माहीत. परंतु ही परिस्थिती, मग मला सांगा, हे सगळं असं भेसळयुक्त सडलेलं ह्या सगळ्या गोष्टी कसं शक्य? तुम्हाला कितपत असं म्हणजे योग्य वाटतं का? मी सांगितलं म्हणून तुम्ही ऐकताय वगैरे. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं बघा, तुम्हाला ते पाहायला भेटल. ते आता याला नगर जिल्ह्यामध्ये द्राक्षीची दारू तयार होती. मोठमोठाले कारखाने त्या याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, तिथेसुद्धा अंगूर अशाच पद्धतीनं सडवतात. त्याच्यामध्ये काय काय पडतं, किडे फिडे मोठमोठ्याले लाईट लावलेले असतात. हजारो किडे त्या सडलेल्या द्राक्षामध्ये पडतात. ते किडे खाण्यासाठी पाली वगैरे येतात. ते काय काय असेल तुम्ही विचार करा. आणि मग आपण घटना वाचतो की अशुद्ध दारू पिल्याने 10 जणांचा मृत्यू, जे काय असेल ते. मग विषारी दारू पिल्याने 5 जणांचा मृत्यू, या अशा अनेक गोष्टी आपण पेपरला वाचतो. मग हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? हे चुकीचं आहे का खरं आहे का भेसळयुक्त पाहिजेच?
तुमची इच्छा. तर बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या वैयक्तिक मते तुकाराम मुंडे सारखे साहेबांसारखे अनेक कर्मचारी, अनेक कार्यकर्ते आपले देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये गरजेचे आहेत. मी तर असं म्हणतो की प्रत्येक जिल्ह्याला असा एक प्रशासकीय अधिकारी आवश्यक आहे. अशा माणसाला मी सल्यूट मारतो की अशाची पुनर्नियुक्ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे. शासनाने अशा लोकांना प्राधान्य द्यायला पाहिजे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपल्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. आणि भेसळयुक्त अन्नावर मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला पाहिजे. गुटखा वगैरे, गोवा असो, पान मसाला असो, यांच्यावरसुद्धा कायमस्वरूपी बंदी यायला पाहिजे. जे तुपाची भेसळ करतात, दुधाची भेसळ करतात, यांच्यावर तर बंदी यायलाच पाहिजे. पण ह्या लोकांना नुसती अटक करून नाही, यांना पर्याय व्यवस्था करायला पाहिजे की यांचं बघून बाकीच्या लोकांनी हा व्यवसाय करायला नाही पाहिजे, भेसळयुक्त व्यवसाय. अशी यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मी म्हणतो ते बरोबर आहे का चुकीचं आहे का? तुम्हाला तुमचा निर्णय बघा, कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून माननीय तुकाराम मुंडे साहेबांसारखे अनेक पदाधिकारी पदावर रुजू व्हायला पाहिजेत. शासनाने त्यांची भरती करायला पाहिजे, जेणेकरून भ्रष्टाचार मुक्त आणि भेसळयुक्त जो काही महाराष्ट्र आहे तो या भेसळमुक्त व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातून सर्वसामान्य जनतेची भेसळमुक्त अभियान व्हायला पाहिजे आणि सर्वांची सुटका व्हायला पाहिजे या भेसळयुक्त अन्नामधून. तर बंधू आणि भगिनींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? धन्यवाद.